हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इंग्वर्स इंग्लिश अकॅडमी. सो आज आपल्या 30 डेजच्या फ्री स्पोकन इंग्लिशचा हा 13वा दिवस आहे. ओके, सो लर्न इंग्लिश बाय प्रॅक्टिस डे 13. सो आजचा टॉपिक जो आहे ना, तो खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आज आपण सिम्पल पास्ट टेन्स शिकणार आहोत. फाईन, सिम्पल पास्ट टेन्स, तेही एकाही ग्रॅमॅटिकल फॉर्म्युल्याशिवाय. आपण ग्रामरचे फॉर्म्युलाज लिहित बसणार नाहीये. आपण प्रत्येक गोष्ट जी आहे ती सेंटेन्सेसच्या प्रॅक्टिसमधून शिकवणार आहे. ओके, प्रत्येक गोष्ट तुम्हाला सेंटेन्सेसच्या प्रॅक्टिसमधून आज शिकायची आहे. जसं मी प्रॉमिस केलं आहे तुम्हाला की ह्या संपूर्ण 30 डेजच्या सिरीजमध्ये आपण एकही फॉर्म्युला जे ते लिहिणार नाहीये आणि एकही फॉर्म्युला लर्न करणार नाहीये. आपण डिरेक्टली सेंटेन्सेसच्या प्रॅक्टिकल प्रॅक्टिसमधून शिकणार आहे. फाईन. तर तुम्ही जर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. बिकॉज पुढे जाऊन आपण खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकवणार आहोत आणि मी पुढे जाऊन अजून काही वेगवेगळे इम्पॉर्टंट कोर्सेस लॉन्च करणार आहे. तुम्ही जर सबस्क्राईब केलं, बेल आयकन दाबून ठेवलं तर तुम्हाला पहिली नोटिफिकेशन जाईल आपल्या व्हिडिओची आणि कोणताही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. फाईन. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा जो कोर्स आहे तो कोर्स आपण खास करून आपल्या मराठी व्ह्यूअर्ससाठी लॉन्च केलेला आहे. ओके, म्हणजे अशी लोक की ज्यांना मराठीमधून इंग्लिश शिकायचं आहे बट त्यांना योग्य प्लॅटफॉर्म, योग्य सोर्स मिळत नाहीये, तर आपण अशा सर्व मराठी व्ह्यूअर्ससाठी हा कोर्स लॉन्च केला आहे. आणि अशी पण काही लोक आहेत बघा की ज्यांना इंग्लिश शिकायचं आहे, खूप इच्छा आहे इंग्लिश शिकण्याची, करिअरमध्ये काहीतरी करायचं, लाईफमध्ये काहीतरी करायचं आहे, पण आर्थिक परिस्थिती तशी नसते. ओके, त्यांच्याकडं पुरेसं धन नसतं की जेणेकरून ते फीज भरून इंग्लिश शिकू शकतील. तर अशा लोकांसाठी सुद्धा आपण हा जो आहे तो कोर्स लॉन्च केला आहे. आणि अशा सर्व लोकांसाठी आपण भविष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट कोर्सेस जे ते लॉन्च करणार आहोत की जेणेकरून त्यांचं करिअर होईल आणि त्यांना सुद्धा इंग्लिश बोलण्याची संधी मिळेल. सो तुम्ही प्लीज, माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही सपोर्ट करा आमच्या चॅनलला, इंग्वर्स इंग्लिश अकॅडमीला. आणि हा जो व्हिडिओ आहे किंवा हा जो कोर्स आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. ओके, सो लेट स्टार्ट द व्हिडिओ. आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात आपलं लेक्चर. तर सिम्पल पास्ट टेन्स आपण शिकतोय बघा. आता हे सिम्पल पास्ट टेन्सच्या आपण सुरुवातीला पॉझिटिव्ह सेंटेन्सेस शिकून घेऊयात. तर पहिलं सेंटेन्स बघा आपलं, आय वेंट टू स्कूल येस्टरडे. आय वेंट टू स्कूल येस्टरडे याचा अर्थ आहे की मी काल शाळेत गेलो. मी काल शाळेत गेलो. आता बघा तुम्ही इथं वेंट हा शब्द पाहिलाय, ठीक आहे, बरोबर. वेंट हा शब्द पाहिला तुम्ही. आपण जनरली गो हा शब्द ऐकलेला आहे, बरोबर ना. जनरली आपण गो ऐकला आहे किंवा आपण गो जे ते यूज करतो. आता हा जो सिंपल पास्ट टेन्स आहे ना, या सिंपल पास्ट टेन्स मध्ये तुम्ही गो यूज करायचा नाहीये. आपण गो यूज करणार नाही आहोत. आपण इथे प्रत्येक वर्बचं, वर्ब म्हणजे तुम्हाला माहितीच असेल काय, तर ऍक्शन, बरोबर. जाणे, खाणे, पिणे, शिकणे, शिकवणे, विकत घेणे, चालणे, पळणे, धावणे, ह्या सगळ्या काय आहेत, तर ऍक्शन्स आहेत. आणि ऍक्शन्सलाच आपण इंग्लिशमध्ये वर्ब असं बोलत असतो. एक प्रोफेशनल भाषेमध्ये, एक स्टँडर्ड लँग्वेजमध्ये आपण वर्ब असं बोलतो. तर प्रत्येक वर्बला 3 रूपं असतात, लक्षात ठेवा. 3 प्रकार असतात. याच्यामध्ये आपण दुसरा प्रकार यूज करणार आहे. म्हणजे गोचा दुसरा प्रकार काय आहे, तर वेंट आहे. आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये खास करून पॉझिटिव्ह सेंटेन्सेसला, ओके, पॉझिटिव्ह ऍक्शन्सला, पॉझिटिव्ह ऍक्शन्स किंवा पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, की जिथं ऍक्शन्स खरोखरीच घडलेल्या आहेत. जसं की इथे बघा, आय वेंट टू स्कूल येस्टरडे म्हणजेच काय, तर मी काल शाळेत गेलो. मी शाळेत गेलो असं म्हणतोय म्हणजे माझ्याकडून ऍक्शन काय झाली, कंप्लीट झाली. इनकम्प्लीट आहे का, नाही, काहीतरी घडलंय, बरोबर ना, काहीतरी घडलंय असं आपण बोलतोय. फाईन. तर जिथं काहीतरी घडलं, जिथं काहीतरी होऊन गेलं, तिथं आपण वर्बचा सेकंड फॉर्म यूज करणार आहे. काय यूज करणार आहे आपण, वर्बचा सेकंड फॉर्म म्हणजेच V2. प्रत्येक वर्बचा सेकंड फॉर्म. तर गोचा सेकंड फॉर्म वेंट होता, दॅट्स वाय इथं वेंट आपण लिहिला. फाईन. आय वेंट टू स्कूल येस्टरडे, मी काल शाळेमध्ये गेलो. फाईन. आता आपण पुढचं सेंटेन्स पाहूयात. शी कुक्ड फूड येस्टरडे. शी कुक्ड फूड येस्टरडे. तिने काल जेवण बनवलं. तिने काल जेवण बनवलं. ठीक आहे. तर हा तर रूल तुमच्या लक्षात आला की आपण V2 यूज करणार आहे, वर्बचा दुसरा फॉर्म यूज करणार आहे. तर आता कंडिशन्स सुद्धा समजून घ्या. सिंपल पास्ट टेन्स यूज करायचं ना आपल्याला, तर त्यासाठी आधी कंडिशन्स तरी समजून घेतल्या पाहिजेत आपण, की कोणत्या कंडिशन्समध्ये मी सिंपल पास्ट टेन्स यूज करणार. बिकॉज प्रत्येक गोष्ट सगळीकडेच यूज होणार नाहीये. फाईन.
तर सिम्पल पास्ट टेन्स आपण यूज करणार आहोत अशा कंडिशन्समध्ये की जिथे ऍक्शन घडली आहे, जिथे ऍक्शन भूतकाळामध्ये घडून गेली आहे. पण लक्षात ठेवा अजून एक महत्वाची गोष्ट, म्हणजे इंग्लिश आपल्याला का अवघड जातं माहितीये का? बिकॉज इंग्लिशमध्ये एक गोष्ट सांगण्यासाठी आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. जसं की पास्ट सांगायचं आहे तर त्यासाठी आपण आत्ता तरी सिम्पल पास्ट टेन्स शिकत आहोत, आता तरी आपण सिम्पल पास्ट टेन्स यूज करतोय. पण इंग्लिश लँग्वेजमध्ये पास्ट सांगण्यासाठी सिम्पल पास्ट टेन्स आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे व पास्ट परफेक्ट टेन्स सुद्धा आहे. म्हणजे बघा, एक पास्ट सांगायचा आहे पण त्याच्यासाठी माझ्याकडे किती वेज आहेत? तर 3 वेज आहेत. इथंच आपलं कन्फ्युजन होतं व इथंच आपल्याला इंग्लिश लँग्वेज जे ते अवघड वाटू लागते. का? कारण की बघा, एक गोष्ट सांगण्यासाठी आपल्याकडं 3 वेज आहेत. मग आपल्याला हेच कळत नाही की मी नक्की सिम्पल पास्ट यूज करू, प्रेझेंट परफेक्ट यूज करू की पास्ट परफेक्ट टेन्स यूज करू. तर हेच कन्फ्युजन तुमचं मी आज दूर करणार आहे. लक्षात ठेवा, सिम्पल पास्ट टेन्स वरती चर्चा करूयात. आधी आपण सिम्पल पास्ट टेन्स कुठे यूज करायचा आहे? ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, जो तुमचा छोटासा पास्ट, की पास्टमध्ये घडलेली अशी घटना जी की तुम्हाला आत्ताच्या लाईफमध्ये किंवा सध्याच्या स्थितीमध्ये कुठल्याच प्रकारचा परिणाम देत नाहीये. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही पिझ्झा खाल्ला समजा काल. ठीक आहे, तुम्ही काल पिझ्झा खाल्ला. काल तुम्ही पिझ्झा खाल्ला म्हटलं, तुम्ही काय नाचणार का, डान्स करणार का, की त्याची पार्टी करणार का तुम्ही? अरे मी काल पिझ्झा खाल्ला. किंवा तुम्ही त्याचा शोक मनवणार का? अरे उगाच पिझ्झा खाल्ला मी, असं विचार करतात का तुम्ही? नाहीच ना, ती गोष्ट घडून गेली. छोटीशी गोष्ट, पिझ्झा खाल्ला. तुम्ही मूव्ही पाहिली, खूप मोठी गोष्ट आहे का ती? मूव्ही पाहिली तुम्ही, मोठी गोष्ट नाहीच आहे. बिकॉज आयुष्यामध्ये कितीतरी वेळा तुम्ही मूव्ही पाहिला असेल किंवा आयुष्यात कितीतरी वेळा पिझ्झा खाल्ला असेल तुम्ही. फाईन. सपोज तुम्ही कॉलेजला गेलात, रोजच कॉलेजला जाताय तुम्ही. मोठा काय आहे का त्याच्यामध्ये किंवा वेगळं काय आहे का त्याच्यामध्ये? अजिबातच नाही. लक्षात ठेवा, अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी की ज्या नेहमीच घडत असतात आणि ती गोष्ट आपण कालांतराने विसरून पण जाणार आहे. तुम्ही काल पिझ्झा खाल्ला, थोड्या दिवस लक्षात राहील, पण ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट टाइम पिझ्झा खायला जाता, मागच्या वेळेसचा पिझ्झा खाल्लेला अनुभव तुम्ही विसरणार आहे आणि नवीन अनुभव थोड्याच काळासाठी तुमच्या लक्षात राहणार आहे. का विसरताय तुम्ही तो अनुभव? बिकॉज तो अनुभव हा मोठा नाहीच आहे. ती अशी घटना नाहीच आहे की जी परमनंट लक्षात राहील, जी की आयुष्यभर लक्षात राहील. ठीक आहे. बघा, 2020 मध्ये कोरोना व्हायरस आला होता जगामध्ये, भारतामध्ये सुद्धा. ती गोष्ट आयुष्यभर आपल्या लक्षात राहणार, बरोबर? न विसरण्यासारखी गोष्ट आहे. का न विसरण्यासारखी गोष्ट आहे? बिकॉज तिचा इम्पॅक्ट तेवढा मोठा होता प्रत्येकाच्या लाईफवरती, तुमच्या, माझ्या आणि प्रत्येकाच्या लाईफवरती त्याचा इम्पॅक्ट तेवढा मोठा होता. मग कोरोना व्हायरस हा भारतामध्ये आला, हे वाक्य आपण सिम्पल पास्ट टेन्समध्ये अजिबात नाही सांगणार. ठीक आहे. याच्यासाठी आपण दुसरा टेन्स यूज करणार आहे. ओके. बिकॉज सिम्पल पास्ट टेन्स बनला कशासाठी आहे माहिती आहे का? अशा छोट्या गोष्टी की ज्याचा इम्पॅक्ट नसतो लाईफवरती जास्त. ठीक आहे. ती गोष्ट घडली, मी ती गोष्ट विसरून सुद्धा गेलो, कारण की त्याचा माझ्या लाईफवरती ना तर सकारात्मक काही परिणाम झाला लॉंग टर्म मध्ये, ना तर काही नकारात्मक लॉंग टर्म माझ्या लाईफवर त्याचा परिणाम झाला. ठीक आहे. त्या गोष्टी होतच राहतात वारंवार. कोरोनासारखा व्हायरस परत आला का? म्हणजे आता 2026 चालू आहे, असं झालं का की कोविड सारखे व्हायरसेस सारखे आले? नाहीच ना. कधीतरी ती गोष्ट घडली. ठीक आहे. किंवा अशा गोष्टी ह्या कधीतरी घडणाऱ्या आहेत आणि त्या गोष्टी एक लॉंग टर्म इम्पॅक्ट टाकतात आपल्या लाईफवरती. बऱ्याचशा लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले, बऱ्याचशा लोकांनी त्यांचे जवळची लोक जे ती गमावली. फाईन. आणि ती गोष्ट न विसरण्यासारखी आहे. तर त्या केसमध्ये अशा भूतकाळासाठी तुम्ही सिम्पल पास्ट टेन्स अजिबात यूज करायचा नाहीये. ओके. तर जसं तुम्हाला मी प्रॉमिस केलं होतं, मी प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिसमधून खूप जास्त प्रॅक्टिकल वेमध्ये शिकवणार आहे. तर प्रॅक्टिकल वेमध्ये शिकत आहोत आपण की सिम्पल पास्ट टेन्स कुठे यूज करायचं आहे ते. तर सिम्पल पास्ट टेन्स तिथे यूज करा ज्या तुमच्या छोट्या मोठ्या रुटीनवाल्या गोष्टी असतील, की मी पिझ्झा खाल्ला, मी मूव्ही पाहिला, आज माझी बस मिस झाली, आज मी कॉलेजला जाते लेट गेलो. ठीक आहे. काल जे ते आम्ही इथे पार्टी केली वगैरे, अशा छोट्या छोट्या गोष्टी. फाईन. तर आता आपण पुढे वळूयात सेंटेन्सेसकडे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल की सिम्पल पास्ट टेन्स कुठे यूज करायचा आहे. आणि मी ज्या इतर 2 गोष्टी सांगितल्या, प्रेझेंट परफेक्ट किंवा पास्ट परफेक्ट, ज्या की पास्ट साठीच यूज होतात, त्या गोष्टींबद्दल आपण पुढच्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये चर्चा करणार आहोत. म्हणजे मी ते डिटेलमध्ये शिकवणारच आहे. तरी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी खरं तर एक ग्रॅमॅटिकल वेमध्ये पण काही म्हणजे व्हिडिओज बनवलेले आहेत.
म्हणजे अशी मुलं की जी 10वी-12वीची आहेत किंवा अशी लोक ज्यांना एक्झाम्स द्यायच्या आहेत, तर अशा लोकांसाठी सुद्धा मी टेन्सेसवरती काही व्हिडिओज बनवून ठेवलेले आहेत आपल्या इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमी या चॅनलवरती. तर तुम्हाला जर उत्सुकता असेल म्हणजे आत्ताच पाहायचं आहे काय डिफरन्स आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमीच्या चॅनलला म्हणजे स्क्रोल करा. वाटलंच तर मी तुम्हाला लिंक पण देऊन ठेवेल कमेंटमध्ये. तर तिथं तुम्ही लिंकवरती क्लिक करा. प्रेझेंट परफेक्ट टेन्स काय असतो किंवा पास्ट परफेक्ट टेन्स काय असतो हे तुम्ही क्लिक करून जाईल, ते व्हिडिओ पहा आणि ती गोष्ट शिकून घ्या. फाईन. तर आपण आता सेंटेन्सेसकडे वळूयात. तर आपलं थर्ड सेंटेन्स हा, ही वॉच्ड अ मूवी यस्टरडे. ही वॉच्ड अ मूवी यस्टरडे. त्याने काल मूवी पाहिला. त्याने काल मूवी पाहिला. ओके. पुढे, वी प्लेड क्रिकेट यस्टरडे. वी प्लेड क्रिकेट यस्टरडे. सपोज काल संडे होता आणि तुम्हाला एकाने विचारलं की अरे काल सुट्टीचा दिवस होता, काय केलं तुम्ही काल? मग तुम्ही क्रिकेट खेळायला गेले होते. मग काय म्हणणार तुम्ही? वी प्लेड क्रिकेट यस्टरडे. काल आम्ही क्रिकेट खेळलो. दर रविवारी माणूस क्रिकेट खेळतो, लक्षात ठेवा. मी ही गोष्ट लक्षात राहण्यासारखी आहे का? तर मुळीच नाही. छोटीशी गोष्ट आहे. दॅट्स वाय आपण हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये सांगतो. फाईन. पुढे, वी विजिटेड पुणे यस्टरडे. वी विजिटेड पुणे यस्टरडे. काल आम्ही पुण्याला व्हिजिट केलं. काल आम्ही पुण्याला व्हिजिट केलं. आता बघा इथे हा सिंपल पास्ट टेन्स मध्ये का आला किंवा हे सेंटेन्स सिंपल पास्ट टेन्स मध्ये का आला असेल? बघा असंही आपण समजा कधी वेळ भेटला तर आपण नवीन नवीन ठिकाणी व्हिजिट करत असतो, नवीन नवीन ठिकाणी आपण फिरायला जात असतो, बरोबर. ज्यावेळेस आपण फिरायला जातो, ठीक आहे, कॉमन ठिकाणी ज्यावेळेस आपण फिरायला जातो, जिथं की म्हणजे आपण जाऊ शकतो जनरली, ठीक आहे. सपोज तुमच्या घराजवळचं एखादं ठिकाण जिथं की तुम्ही नेहमीच जाता आणि तिथं तुम्ही सतत जाऊ पण शकताय, ती गोष्ट तुमच्या लक्षात राहणार आहे का? किंवा ते ठिकाण तुमच्या लॉंग टर्म मध्ये लक्षात राहणार आहे का? तर मुळीच नाही राहणार ना. पण असं ठिकाण की सपोज तुम्ही कधीच परदेशात गेले नाहीत आणि तुम्हाला एखाद्या वेळेस संधी मिळाली परदेशामध्ये जाण्याची, तुम्हाला अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली आणि तुम्ही गेलात आणि तिथून पुढे कधीच तुम्ही गेले नाही अमेरिकेला, तर ती गोष्ट, तो क्षण आयुष्यभर तुमच्या लक्षात राहणार आहे. आणि तो जो क्षण आहे ना, तो जरी पास्ट मधला असला तरी सुद्धा तुम्ही हा सिंपल पास्ट टेन्स मध्ये तुम्ही क्षण सांगणार नाहीये. कारण की सिंपल पास्ट टेन्स म्हणजे असा भूतकाळ की जो छोटासा आहे, ज्याचा लाईफवरती चांगला किंवा वाईट दोन्ही प्रकारचा परिणाम घडत नाही. तर इथे पुण्याला बऱ्याच वेळा जाऊन आलेला असेल हा व्यक्ती किंवा ही लोक जे ते बऱ्याच वेळा जाऊन आलेले असतील पुण्याला, त्याच्यामुळे इथे काय यूज केलं गेलंय? सिंपल पास्ट टेन्स यूज केलं गेलेलं आहे. फाईन. सो वी विजिटेड पुणे यस्टरडे. काल आम्ही पुण्याला व्हिजिट केलं. पुढचं सेंटेन्स बघूयात आपण. आय ड्रँक टी. आय ड्रँक टी. मी चहा पिलो. मोठी गोष्ट आहे का ही? खूप नाहीच, कारण की चहा आपण कितीतरी वेळा पितो. फाईन. दॅट्स वाय सिंपल पास्ट टेन्स यूज केलेला आहे. पुढचं सेंटेन्स बघा. यू रोट अ लेटर. यू रोट अ लेटर. याचा अर्थ आहे तू लेटर लिहिलं. तू लेटर लिहिलं. पुढे, ही बॉट अ न्यू फोन. ही बॉट अ न्यू फोन. त्याने नवीन मोबाईल विकत घेतला. त्याने नवीन फोन हा विकत घेतला. नेक्स्ट सेंटेन्स. वी फिनिश्ड आवर वर्क. वी फिनिश्ड आवर वर्क. याचा अर्थ आहे की आम्ही आमचं काम जे ते संपवलं. आम्ही आमचं काम संपवलं. पुढचं सेंटेन्स. दे केम अर्ली. दे केम अर्ली. ते लवकर आले. ते लवकर आले. नेक्स्ट सेंटेन्स. आय स्टडीड इंग्लिश. आय स्टडीड इंग्लिश. मी इंग्लिश शिकलो. ओके, मी इंग्लिश शिकलो. आता बघा इथे इंग्लिशचा समजा तुम्हाला सब्जेक्ट आहे, इंग्लिश असतो, हिस्ट्री असतो, मॅथमॅटिक्स असतो, तसंच इंग्लिश हा एक सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्टचा अभ्यास तर आपण सतत करत असतो ना. ॲज अ स्टुडंट माणूस सतत कुठल्या ना कुठल्या तरी सब्जेक्टचा अभ्यास करणार आहे. आता इंग्लिश कितीतरी वेळा स्टडी केलं गेलेलं असणार आहे आणि इंग्लिश जे ते कितीतरी वेळा स्टडी आपण करणार पण आहोत भविष्यामध्ये. मग आज स्टडी केला इंग्लिशचा, ही गोष्ट आठवणीत राहण्यासारखी आहे का? अजिबातच नाही. जस्ट एक तुम्हाला स्टोरी सारखी ही गोष्ट नरेट करायची होती. कारण की बघा सिंपल पास्ट टेन्स छोट्याशा गोष्टींसाठी यूज करतो आपण किंवा स्टोरी टाईप सांगण्यासाठी एखादी गोष्ट की बाबा काय केलं तू, हा मी ही गोष्ट केली, मी ती गोष्ट केली, त्याच्यानंतर मी ते केलं, स्टोरी सारखं सांगतो ना आपण ही गोष्ट. तर इथे पण तोच प्रसंग होता. एखादी गोष्ट जी आहे ती जस्ट सांगायची होती किंवा स्टोरी टाईप नरेट करायची होती, म्हणून आपण काय सांगितलं? आय स्टडीड इंग्लिश. मी इंग्लिशचा अभ्यास केला. पण बघा सपोज असं असतं इथे की ह्या व्यक्तीला 98% मार्क्स मिळाले
इंग्लिशच्या पेपरमध्ये ही गोष्ट अजिबातच सिंपल पास्ट टेन्स मध्ये सांगितली नसती. याच्यासाठी आपण वेगळा टेन्स यूज केला असता, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं ही गोष्ट परमनंटली डोक्यामध्ये फिट करून ठेवा की सिंपल पास्ट टेन्स म्हणजे छोटीशी गोष्ट किंवा अशा गोष्टी ज्या की आपण स्टोरी टाईप सांगत असतो, ज्याचा की चांगला किंवा वाईट दोन्ही प्रकारचा परिणाम कुणाच्या लाईफवरती होत नसतो. फाईन. पुढचा सेंटेन्स बघूयात आपण. शी क्लीन्ड दी हाऊस. शी क्लीन्ड दी हाऊस. तिने घर स्वच्छ केलं. ही ओपन्ड द डोअर. त्याने दरवाजा ओपन केला. त्याने दरवाजा ओपन केला. वी मेट आवर टीचर. वी मेट आवर टीचर. आम्ही आमच्या टीचरांना भेटलो. ओके, आम्ही आमच्या टीचरांना भेटलो. लक्षात ठेवा. हा, आता टीचर आहेत, टीचरांना तुम्ही बऱ्याच वेळा भेटलेले पण असताल किंवा टीचरांना भेटणं हे अवघड पण नाही. आपले शिक्षक आहेत, आपण त्यांना जे ते हक्काने भेटू शकतो. ठीक आहे, मेसेज करू शकतो, कॉल करू शकतो की मला तुम्हाला भेटायचं आणि आपण भेटू पण शकतो. पण सपोज तुम्हाला जर भारताच्या पंतप्रधानांना भेटायचे किंवा तुम्हाला USA प्रेसिडेंटला भेटायचं आहे, राष्ट्रपतीला भेटायचं आहे, ही गोष्ट रेअर आहे की नाही सांगा मला. ही गोष्ट कॉमन आहे का? नाहीच. आणि तुम्ही भेटलाच, समजा पंतप्रधानांना भेटला, तुम्ही राष्ट्रपतींना भेटला, भेट ही वारंवार होऊ शकते का? नाही. ती गोष्ट आठवणीत राहण्यासारखी आहे ना. तर असा भूतकाळ बघा, मोठा भूतकाळ होता, तो आपण सिंपल पास्ट टेन्स मध्ये सांगणार नाही. ही गोष्ट छोटी होती म्हणजे वारंवार घडू शकते आणि जास्त आठवणीत राहण्यासारखी गोष्ट नाहीये. त्याच्यामुळे आपण काय केलं? सिंपल पास्ट टेन्स यूज केला आहे. फाईन. पुढे, दे एन्जॉयड द पार्टी. दे एन्जॉयड द पार्टी. त्यांनी पार्टी जे ते एन्जॉय केली. फाईन. काय यूज केलं बघा आपण ह्या संपूर्ण सेंटेन्सेस मध्ये? सगळ्याच्या सगळ्या वर्बचा सेकंड फॉर्म यूज केलेला आहे. ओके, V2. आणि ही सगळीच्या सगळी सेंटेन्सेस काय होते? तर पॉझिटिव्ह सेंटेन्सेस होती. सगळे सेंटेन्सेस जिथे घटना ज्या आहेत त्या प्रत्यक्षात घडलेल्या होत्या. फाईन. सो आता आपण बघूयात दुसऱ्या पार्टमध्ये नेगेटिव्ह सेंटेन्सेस. तर निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय? की जिथे घटना घडल्या नाही, जिथं ऍक्शन्स घडल्या नाही, असे सेंटेन्सेस. ओके, तर बघूयात आपण सेंटेन्सेस. तर पहिलं सेंटेन्स बघा. आय डिड नॉट गो टू स्कूल येस्टरडे. आय डिड नॉट गो टू स्कूल येस्टरडे. मी काल शाळेत गेलो नाही. ओके, मी काल शाळेत गेलो नाही. दुसरं सेंटेन्स बघा आपलं. शी डिड नॉट कुक फूड. शी डिड नॉट कुक फूड. तिने जेवण बनवलं नाही. तिने जेवण बनवलं नाही. आता इथे बघा एक इम्पॉर्टंट रूल, एक गोष्ट ऑब्झर्व करण्यासारखी आहे की वरती वेंट होतं, इथे गो यूज केलं. वरती कुक्ड होतं, पण इथे आपण कुक यूज केलं. तर लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स मध्ये म्हणजेच भूतकाळामध्ये सिंपल पास्ट टेन्स मध्ये निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवायचे असतील, त्यावेळेस तुम्ही एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी की अजिबातच तुम्हाला मिस करायची नाहीये ती म्हणजे डिड नॉटचा यूज. तुम्हाला डिड नॉट हा कंपल्सरी यूज करायचा आहे निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना. सिंपल पास्ट टेन्सचं डिड नॉट हा कंपल्सरी यूज करा. हे नोट डाऊनच करून ठेवा तुम्ही. ओके, त्यासहितच ज्यावेळेस आपण निगेटिव्ह सेंटेन्स बनवतो ना सिंपल पास्ट टेन्स मध्ये, त्यावेळेस आपण वर्बचा दुसरा फॉर्म यूज करत नाही. त्यावेळेस आपण वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करतो. लक्षात ठेवा. कितवा फॉर्म? फर्स्ट फॉर्म. हे फिक्स आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये आपण काहीच चेंजेस करू शकत नाही. आपण आपल्या मनानुसार नाही करू शकत. हे ठरलेलं आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये. काय? तर ज्यावेळेस तुम्ही सिंपल पास्ट टेन्स मधलं निगेटिव्ह सेंटेन्सेस बोलत असता, त्यावेळेस तुम्हाला कंपल्सरी वर्बचा फर्स्टच फॉर्म यूज करायचा असतो. ओके, ऍक्शन वर्डचं दुसरं रूप. ओके, आणि डिड नॉट हा कंपल्सरी. फाईन. तर आता आपण पुढची वाक्य बघूयात. ही डिड नॉट वॉच अ मूवी. ही डिड नॉट वॉच अ मूवी. त्याने मूवी पाहिला नाही. त्याने मूवी पाहिला नाही. ओके, तर आत्ता आपण काय पाहिलं? तर सेंटेन्सेस पाहिले 3. त्यासहितच आपण सेंटेन्स कसं बनवायचं, सेंटेन्स बनवताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची हे पाहिलं. आता कंडिशन पण समजून घ्या, महत्वाची. कोणत्या कंडिशनमध्ये यूज करायचं? बघा, अशी कंडिशन, अशी सिच्युएशन की जिथे एखादी गोष्ट घडली नाही व ती गोष्ट घडली नाही त्याचा मला किंवा इतर दुसऱ्या कोणाला जास्त काही फरक पडला नाही त्या गोष्टीचा. ठीक आहे, ज्याच्याबद्दल बोलतो ना आपण, त्या व्यक्तीला
त्याचा जास्त काही फरक पडला नाही. असं हे बघा, मी मूवी पाहिली नाही किंवा त्याने मूवी पाहिली नाही, ही डिड नॉट वॉच मूवी, त्याने मूवी पाहिली नाही, याचा काही जास्त फरक पडला नाही त्या व्यक्तीला. त्याने बघा मूवी नाही पाहिली ही मोठी गोष्ट तर नाहीच आहे. मूवी पाहणं किंवा नाही पाहणं ही जास्त मोठी गोष्ट आहे का? तर अजिबातच नाहीये. मूवी आता नाही पाहिला, नंतर कधीतरी ते पाहू शकतो ना आपण, किंवा नाहीच पाहिला मूवी तरीही काही नुकसान आहे का कोणाचं? तर अजिबातच नाही. फाईन. तर अशी गोष्ट जी घडली नाही, पास्टमध्ये झाली नाही व न झाल्यामुळं, त्या गोष्टीमुळं ना तर कोणाला फायदा मिळतोय व ना तर कोणाला नुकसान होतंय, तर दोन्ही प्रकारचे इम्पॅक्ट घडत नाहीये कोणावरती. तर अशा प्रकारच्या सिच्युएशन्स, अशा प्रकारचे वाक्य सांगण्यासाठी आपण निगेटिव्ह सेंटेन्स यूज करणार आहे. कशाचं? तर सिंपल पास्ट टेन्सचं. समजतंय मी काय म्हणतोय ते? पण इथे जर समजा असं झालं असतं की एक्झामचा समजा एक्झामचा फॉर्म आहे सपोज, किंवा कुठून तरी पैसे मिळणार होते, पण काहीतरी चूक घडली तुमच्याकडून, काहीतरी करायचं राहून गेलं, काहीतरी केलं नाही, तर मोठी गोष्ट आहे ना ही, की जिथं तुम्हाला पैसे मिळणार होते ती गोष्ट न केल्यामुळं ते आता तुम्हाला पैसे मिळणार नाही, त्याचा इम्पॅक्ट पडतोय ना लाईफवरती. दुःख होणार, ऑपॉर्च्युनिटी मिस होणार व त्याच्यामुळे तुमचं नुकसान होणार. तर अशी नुकसानदायक गोष्ट ती नाही सांगत आपण सिंपल पास्ट टेन्समध्ये, बिकॉज इफेक्ट पडतोय बघा. नुकसान होणं म्हणजे इफेक्ट पडणं. फाईन. जिथं ना तर नफा आहे, ना तर तोटा आहे, ना तर आनंद आहे व ना तर दुःख आहे, काहीच वाटत नाही त्या गोष्टीबद्दल, बिकॉज ती जनरल गोष्ट आहे, ती कॉमन गोष्ट आहे, ती घडतच राहते किंवा नाही घडत, आणि नाही घडलं तरी काहीच परिणाम होत नाही. तर अशा गोष्टी म्हणजे सिंपल पास्ट टेन्स असतो, आणि अशा गोष्टी म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचं निगेटिव्ह स्ट्रक्चर. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड. तर आता आपण पुढचं बघूया सेंटेन्स. वी डिड नॉट प्ले क्रिकेट. वी डिड नॉट प्ले क्रिकेट. समजा तुम्हाला जर ते काल सुट्टी होती आणि तुम्ही क्रिकेटच्या मैदानावरती गेलात, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला पाहिलं की अरे हे क्रिकेटच्या मैदानावरती आलेत, म्हणजे ऑब्व्हियसली क्रिकेट खेळला. मग थोड्या वेळाच्या नंतर संध्याकाळी तो व्यक्ती तुम्हाला भेटला आणि म्हटला की क्रिकेट खेळायला गेलता वाटतं तुम्ही सकाळी, मी तुम्हाला पाहिलं, खेळलात का क्रिकेट? पण असं झालं की तुम्ही क्रिकेट खेळलाच नाही, काहीतरी काम आलं आणि तुम्ही लगेच निघून गेलात घरी. मग तुम्ही त्याला सांगताय की नाही यार क्रिकेटच खेळलो नाही आम्ही, बिकॉज काहीतरी काम आलं. ठीक आहे, काय म्हटलं तुम्ही मग? वी डिड नॉट प्ले क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळलो नाही. बघा इथे ही ऑपॉर्च्युनिटी मिस झाली क्रिकेट खेळण्याची, तर काय फरक पडणार आहे का कोणाला? नाही. पुढचा रविवार येईल, पुढची सुट्टी येईल, पुढच्या रविवारी, पुढच्या सुट्टी या दिवशी तुम्ही खेळू शकता ना. किंवा क्रिकेट नाही खेळलं तरी सुद्धा काहीच फरक पडत नाही. क्रिकेट नाही खेळलं तर काय परिणाम होणार आहे का कोणाच्या लाईफवरती? अजिबातच नाही. जिथं न झाल्यामुळं काही कोणाच्या लाईफवरती परिणाम होणार नाही. अगेन सांगतोय, तिथं काय यूज करायचं? सिंपल पास्ट टेन्स यूज करायचं आहे. फाईन. तर बघा तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो लास्ट पर्यंत पाहायचा आहे आपला. का? बिकॉज आपण अशाच प्रकारे रूल्स बद्दल चर्चा करणार आहे, कंडिशन्स बद्दल चर्चा करणार आहोत आणि इम्पॉर्टंट गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत. सो तुम्ही जर थोडं जरी स्किप केलं तर काय होणार आहे? इम्पॉर्टंट गोष्टी मिस होणार आहेत तुमच्या. सो स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो पाहायचा आहे. फाईन. नेक्स्ट सेंटेन्स बघूयात आपण. दे डिड नॉट विजिट पुणे. दे डिड नॉट विजिट पुणे. त्यांनी पुण्याला विजिट केलं नाही. त्यांनी पुण्याला विजिट केलं नाही. ओके. आता इथे बघा एक थोडीशी छोटीशी कंडिशन समजावून सांगतो तुम्हाला. सपोज बघा अशी कंडिशन आहे की कोणीतरी व्यक्ती होता जो पुण्याच्या जवळपासच कुठेतरी व्हिजिटला आलता आणि तुम्हाला असं वाटलं की डिस्टन्स खूपच कमी आहे पुणे आणि त्या ठिकाणाचं. तुम्हाला असं वाटलं होतं की तो व्यक्ती पुण्याला नक्कीच येऊन जाईल तुम्हाला भेटायला, पण तो व्यक्ती काय भेटलाच नाही, तो व्यक्ती काय आलाच नाही पुण्यामध्ये. मग तुम्ही काय सांगताय की त्यांनी जे येते पुण्याला व्हिजिट केलं नाही, त्या लोकांनी जे येते पुण्याला जे येते व्हिजिट केलं नाही. आता ती लोक पुण्याला व्हिजिट करायला आली नाहीत, ठीक आहे, त्याचं तुम्हाला काहीच नुकसान नाहीये, किंवा ते जरी आले असते तुम्हाला भेटायला तरी सुद्धा तुमचा फायदा पण नव्हता त्याच्यामध्ये, म्हणजे ना तर नफा ना तर तोटा. म्हणून आपण काय केलं? दे यूज केलं, दे डिड नॉट यूज केलं. ओके, म्हणून आपण काय यूज केलं? डिड नॉट यूज केलं, म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचं निगेटिव्ह फॉर्मॅट यूज केला आपण इथे. ओके. पण समजा सिच्युएशन अशी असती की ती जी लोक आहेत जी की पुण्याला व्हिजिट करणार होती, किंवा तुम्हाला असं वाटलं ती लोक पुण्याला व्हिजिट करतील, त्यांनी व्हिजिट केल्याच्यामुळं तुम्हाला काहीतरी फायदा होणार होता, तुमचं काहीतरी महत्त्वाचं काम होणार होतं. मग आता त्यांनी व्हिजिट नाही केलं म्हणजे तुम्हाला तर नुकसान झालं ना.
नुकसान झालं एखादी गोष्ट न घडल्यामुळे भूतकाळामध्ये, तिथं सिम्पल पास्ट टेन्स यूज होणार नाही, लक्षात ठेवा. तिथं वेगळा टेन्स असतो. ठीक आहे, तर समजून घ्या. मी तुम्हाला खूप प्रॅक्टिकल वेमध्ये, ठीक आहे, खूप इझी भाषामध्ये आणि रिअल टाइम सिच्युएशन्स क्रिएट करून शिकवतोय. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. जिथं काहीतरी नुकसान होणारे किंवा काहीतरी फायदा होणारे तिथं वेगळा टेन्स येतो, तिथं सिम्पल पास्ट टेन्स नाही. जिथं फायदा पण नाहीये, नुकसान पण नाहीये, जनरल गोष्ट आहे, कॉमन गोष्ट आहे, तिथं सिम्पल पास्ट टेन्स. फाईन, पुढे जाऊयात आपण. आय डिड नॉट ड्रिंक टी. आय डिड नॉट ड्रिंक टी याचा अर्थ आहे मी चहा पिलो नाही. मी चहा पिलो नाही. पुढचं वाक्य, यू डिड नॉट राईट अ लेटर. यू डिड नॉट राईट अ लेटर. तू लेटर लिहिलं नाहीस. तू लेटर लिहिलं नाही. नेक्स्ट, ही डिड नॉट बाय अ फोन. ही डिड नॉट बाय अ फोन. त्याने फोन विकत घेतला नाही. त्याने फोन विकत घेतला नाही. पुढचं वाक्य, वी डिड नॉट फिनिश आवर वर्क. वी डिड नॉट फिनिश आवर वर्क. आम्ही आमचं काम संपवलं नाही. आम्ही आमचं काम पूर्ण केलं नाही. आता लक्षात घ्या, इथं काहीतरी काम करत होता तुम्ही. ठीक आहे, काहीतरी काम करत होता तुम्ही आणि काम काय पूर्ण झालं नाही. काम जे इथे अर्धवट सोडावं लागलं. काम पूर्णच केलं नाही तुम्ही. मग तुम्ही काय सांगताय, हे वी डिड नॉट. वी डिड नॉट म्हणजेच काय, सिम्पल पास्ट टेन्स. आणि मी काय सांगितलं होतं तुम्हाला, जिथे एखाद्या गोष्टी न केल्यामुळं, ठीक आहे, एखादी गोष्ट न झाल्यामुळं फायदा होणार नाही कोणाचा, कोणाचं नुकसान होणार नाही किंवा कोणाच्या लाईफवरती परिणाम पडणार नाही, तिथे यूज करा सिम्पल पास्ट टेन्स. मग इथं सिच्युएशन अशी आहे की तुम्ही तुमच्याच खुशीने, तुम्ही तुमच्याच एक प्रेरणेमधून, ठीक आहे, तुम्ही तुमच्याच हिशोबाने काय करत होता, एक काम करत होता. तुम्हाला कोणी काम दिलं नव्हतं, पण त्या कामामुळं ना तर तुम्हाला फायदा होता किंवा तुमच्या इतर टीम मेंबर्सला फायदा होता किंवा दुसऱ्या कोणालाही फायदा किंवा नुकसान होणार नव्हतं. जस्ट तुम्ही एक पॅशन म्हणून किंवा आवड म्हणून काहीतरी करत होता किंवा एक्सपेरिमेंट म्हणून काहीतरी करत होता तुम्ही. ठीक आहे, आणि ती गोष्ट काय झालं तर तुम्ही केली नाही, ती गोष्ट सोडून दिली मधनच. ठीक आहे, ती गोष्ट काय केली, तुम्ही फिनिश केली नाही. तर तुम्हाला कोणी जाब विचारणार आहे का त्या गोष्टीचा, की का ते काम केलं नाही तू? हेच जर काम कंपनीचं असतं, बॉसने दिलं असतं आणि तुम्ही म्हटलं असता काय की आम्ही काम नाही कम्प्लीट केलं, आम्ही संपवलं नाही काम, तर बॉस काय म्हटलं असता, संपवलं नाही, एक्स्ट्रा टाइम मध्ये काम कर, एक्स्ट्रा आवर्स मध्ये काम करा कंपनीमध्ये, पण ते काम काही करून संपवा. म्हणजे इथं काय आहे, तुमच्यावरती जबाबदारी आहे ना, कंपनीचं नुकसान होणार तुम्ही न गेल्यामुळे ती गोष्ट. त्याच्यामुळे काही हो, बॉस तुमच्याकडून ते काम करून घेणार किंवा तुम्हाला पेनल्टी लागू शकते किंवा बॉस तुम्हाला जे ते जॉबवरून सुद्धा काढू शकतो. म्हणजे काहीतरी परिणाम होतोय ना ती गोष्ट न केल्यामुळं. मग तिथं जो येतो सिम्पल पास्ट टेन्स नाही येणार, तिथं वेगळा टेन्स येणार आहे. पण इथं काय आहे, सिम्पल सिच्युएशन आहे. काय की एखादी गोष्ट जी होती त्याची काय माझ्यावरती जबाबदारी नव्हती, मी ती गोष्ट जे येते माझ्याच विचारामधून, आमच्या सर्वांच्या विचारामधून करत होतो, आमच्या सर्वांच्या म्हणजे स्वखुशीने ती गोष्ट करत होतो. त्याचा नुकसान फायदा वगैरे कोणालाच नव्हता किंवा त्याचा काही तेवढा मोठा इम्पॅक्ट पण नव्हता, पण ती गोष्ट नाही करू शकलो आम्ही, ती गोष्ट नाही केली आम्ही कम्प्लीट. ओके, तर ती कशात सांगितली आपण, सिम्पल पास्ट टेन्स मध्ये, बिकॉज इम्पॅक्ट नाही काहीच. फाईन, समजत असेल आय होप तुम्हाला हे. पुढचं वाक्य बघा, दे डिड नॉट कम अर्ली. दे डिड नॉट कम अर्ली. ते लवकर आले नाही. ते लवकर आले नाही. आय डिड नॉट स्टडी इंग्लिश. आय डिड नॉट स्टडी इंग्लिश. मी इंग्लिशचा अभ्यास केला नाही. मी इंग्लिशचा अभ्यास केला नाही. ओके, आता बघा, एखाद्या दिवशी जर आपण इंग्लिशचा अभ्यास नाही केला तर काय फरक पडणार आहे ना, बरोबर ना. पण जर पेपर्स दिला नाही एखाद्या गोष्टीचा तर फरक पडेल, तुम्ही फेल होता. बघा, सिच्युएशनची इंटेन्सिटी थोडी समजून घ्या. जिथं हाय इंटेन्सिटी तिथं सिम्पल पास्ट टेन्स नाही, जिथं लो इंटेन्सिटी नुकसान होणार नाही तिथं सिम्पल पास्ट टेन्स. तर एक दिवस जर अभ्यास केला नाही तर जास्त काय इम्पॅक्ट पडणार नाही, परत मी एक्स्ट्रा आवर्समध्ये अभ्यास करून ती गोष्ट कव्हर करू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे काय यूज केला आपण, सिम्पल पास्ट टेन्स यूज केला इथे. आय डिड नॉट स्टडी इंग्लिश. मी इंग्लिशचा अभ्यास केला नाही. पुढचं सेंटेन्स, शी डिड नॉट क्लीन दी रूम. शी डिड नॉट क्लीन दी रूम. तिने रूम क्लीन केला नाही. ओके, तिने रूम जे ते स्वच्छ केला नाही. पुढचं वाक्य, ही डिड नॉट ओपन द डोअर. ही डिड नॉट ओपन द डोअर. सपोज तुम्ही एका व्यक्तीला सांगितलं होतं की अरे डोअर ओपन कर, पण त्याने डोअरच ओपन नाही केलं. ठीक आहे, मग तुम्ही म्हणताय काय
की त्याला सांगितलं होतं डोअर ओपन करायला, पण डोअरच ओपन केलं नाही. ठीक आहे, काय हरकत नाही, नाही ओपन केलं तरी काहीच फरक पडत नाहीये. ही डिड नॉट ओपन दी डोअर, त्याने डोअर ओपन केलं नाही. पुढे वी डिड नॉट मीट आवर टीचर. वी डिड नॉट मीट आवर टीचर. आम्ही आमच्या टीचरला भेटलो नाही. सपोज असं झालं की तुम्ही स्कूलमध्ये गेला होतात आणि डोक्यात असं होतं की काम आहे तर काय करूयात, टीचरांना सुद्धा भेटूयात, पण कामामुळे काय झालं, वेळच मिळाला नाही टीचरांना भेटायचा. तुम्ही पटकन काम केलं, थोडा वेळ लागला कामासाठी, त्याच्यामुळे तुम्ही विचार केला की ठीक आहे, टीचरांना नको भेटायला, एकतर आधीच वेळ गेलेला आहे, नंतर काहीतरी भेटूयात आपण. आणि इथे बघा, तुमचं काहीच काम नव्हतं टीचरांकडे. ठीक आहे, तुम्ही असंच जे ते भेटायला चालले होता. बघा, जिथं ना तर नफा ना तर नुकसान, तिथं सिंपल पास्ट टेन्स. ओके, तर इथं भेटला नाहीत, नुकसान नाहीये किंवा फायदा पण नाही. दॅट्स वाय सिंपल पास्ट टेन्स व निगेटिव्ह सेंटेन्स यूज केला आपण. ओके, पुढे दे डिड नॉट एन्जॉय द पार्टी. दे डिड नॉट एन्जॉय द पार्टी. त्यांनी पार्टी एन्जॉय केली नाही. ओके, पार्टीमध्ये तर आले ते, पण एकटेच कुठंतरी साईडला बसले होते. ते 2-3 लोक जे आहेत ती, काय माहिती, कदाचित त्यांना काहीतरी टेन्शन असावं, तर पार्टीमध्ये तर पार्टिसिपेट केलं पण एन्जॉयच केलं नाही. ओके, सो दे डिड नॉट एन्जॉय दी पार्टी. त्यांनी पार्टी जे ते एन्जॉय केली नाही. फाईन. तर आतापर्यंत आपण इथे काय पाहिलं, तर निगेटिव्ह सेंटेन्सेस पाहिले सिंपल पास्ट टेन्सचे. परत एकदा सांगतोय, सिंपल पास्ट टेन्सचा निगेटिव्ह सेंटेन्स डिड नॉट यूज करा व वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करा, व जिथे न झाल्यामुळे ती गोष्ट नुकसान किंवा फायदा नाहीये तिथे निगेटिव्ह सेंटेन्स. ओके, तर आपण पुढे क्वेश्चन्स पाहणार आहे. फाईन. सिंपल पास्ट टेन्स मधले क्वेश्चन्स. आता सिंपल पास्ट टेन्स मधले मुळात क्वेश्चन्स यूज कुठे करायचे, तर जेथे तुम्ही पास्ट मध्ये घटना घडली आहे की नाही हे विचारणार आहात. जिथे तुम्हाला विचारायचंय की हे झालं का, हे केलं का, तर त्या केसमध्ये काय करा, क्वेश्चन्स यूज करा सिंपल पास्ट टेन्सचे. फाईन. तर आता आपण काही सेंटेन्स बघूयात. पहिलं सेंटेन्स, डिड यू गो टू स्कूल येस्टरडे. डिड यू गो टू स्कूल येस्टरडे. तू काल शाळेमध्ये गेला का. तू काल शाळेत गेला का. आता बघा, हे जे सेंटेन्स असतं किंवा हा जो क्वेश्चन असतो सिंपल पास्ट टेन्सचा, तो फ्रेम करण्यासाठी तुम्हाला डीडने सुरुवात करावी लागणार आहे. कशाने सुरुवात करायची आहे, डीडने सुरुवात करायची आहे. आपल्याला कंपल्सरी सिंपल पास्ट टेन्स मधला क्वेश्चन विचारायचा आहे, हे केलं की नाही, हे झालं की नाही, अशा प्रकारचे क्वेश्चन्स. तर काय करा, डीडने सुरुवात करा. तो तुम्ही ज्याला क्वेश्चन विचारताय किंवा जो जबाबदार व्यक्ती आहे की ज्याच्याबद्दल प्रश्न आहे, तर तो व्यक्ती दुसऱ्या नंबरला येणार आहे. जसं की इथे कोणाला तुम्ही बोलत होता, समोरच्या व्यक्तीला डायरेक्ट, की तू शाळेत गेला का, म्हणून आपण यू यूज केला, तर तो व्यक्ती दुसऱ्या नंबरला ठेवा. व तिसऱ्या नंबरला तुमची ऍक्शन असणार आहे, तुमचं वर्ब असणार आहे. जसं की इथे आपण जाण्यासंदर्भात बोलत होतो ना, दॅट्स वाय आपण काय केलं, गो यूज केला आहे. आणि पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या ज्या काही असतील ते स्कूल, कॉलेज, ऑफिस वगैरे ते शेवटी यूज करा. फाईन. तर डिड यू गो टू स्कूल येस्टरडे. तू काल शाळेत गेला का. तर आय होप तुम्हाला सेंटेन्सचं स्ट्रक्चर समजलं असेल, सेंटेन्स कसं कन्स्ट्रक्ट करायचं ते. सुरुवातीला डीड, देन ज्याच्याबद्दल बोलताय तो व्यक्ती, त्याच्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म. इथे सुद्धा वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज होणार आहे. ठीक आहे, वर्बचा सेकंड फॉर्म हा फक्त आणि फक्त पॉझिटिव्हलाच यूज होणार आहे, पॉझिटिव्ह सेंटेन्सेस मध्येच. बाकी निगेटिव्ह व क्वेश्चन्सला फर्स्टच फॉर्म यूज होतो. फाईन. आता हे पण समजून घ्या की कुठे यूज करायचे क्वेश्चन्स, कोणत्या कंडिशन्समध्ये क्वेश्चन्स यूज करायचे. तर बघा, कंडिशन्स अशा आहेत की एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही विचारताय ना, हे झालं की नाही, ते केलं की नाही तू. आता इथं काय विचारताय तुम्ही, तू शाळेमध्ये गेला की नाही. ठीक आहे, डिड यू गो टू स्कूल. तू शाळेत गेला की नाही. मग तो व्यक्ती एकतर येस मध्ये उत्तर देणार किंवा नो मध्ये उत्तर देणार, बरोबर. तर ती गोष्ट वेगळी आहे. पण इथं मुळात क्वेश्चन का विचारला जातो सिंपल पास्ट टेन्स मध्ये, तर लक्षात घ्या, सिंपल पास्ट टेन्स मध्ये क्वेश्चन्स अशा सिच्युएशन बद्दल विचारतो आपण ज्या वेळेस सिच्युएशन्स खूप जास्त लाईट असतात. लाईट म्हणजे काय, नॉर्मल सिच्युएशन्स. की तो व्यक्ती, तो जो मुलगा आहे तो रेग्युलर समजा जातो शाळेमध्ये, रेग्युलर जातो, दररोज जातो शाळेमध्ये, खूप हुशार, खूप सिन्सिअर व्यक्ती आहे. आणि मग तो व्यक्ती जो आहे तो आजारी पडला किंवा काहीतरी काम होतं आणि तो म्हटलं की मी आजारी आहे किंवा काहीतरी काम होतं, त्याच्यामुळं मी जे ते सुट्टी घेणार आहे. आणि तुमच्या ते लक्षात होतं, मग तुम्ही त्याला विचारताय की अरे तू सुट्टी घेणार होतास, घेतली का सुट्टी, तू शाळेत गेलतास की नाही. ओके, की तू शाळेत गेलता, तू शाळेमध्ये गेलतास की नाही.
आता तो व्यक्ती सिन्सिअर आहे, त्याला एवढे तर माहिती आहे की मला रोज शाळेत जायचंय, ठीक आहे. एखाद दिवशी जर त्यांनी सुट्टी घेतली, खूप मोठी गोष्ट आहे का ती? तर अजिबातच नाही, बरोबर. जास्त मोठी गोष्ट आहे का ती? तर अजिबातच नाही. तर सिम्पल पास्ट टेन्स त्या वेळेस यूज करायचा असतो ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला आपण विचारतो एखाद्या गोष्टीबद्दल क्वेश्चन, पण इथे त्या व्यक्तीने जर येस मध्ये उत्तर दिलं किंवा नो मध्ये जरी उत्तर दिलं तरी येसने किंवा नोने काही फरक पडत नाही आपल्याला, ठीक आहे. खूप मोठी गोष्ट नाहीये. म्हणजे ती गोष्ट झाली का, तो जर व्यक्ती म्हटला की हो ती गोष्ट झाली, ठीक आहे, झाली बाबा ती गोष्ट, जास्त काही फरक नाही पडत. आणि तो व्यक्ती जर म्हटला की नाही नाही झाली ती गोष्ट, त्याच्याने पण जास्त काही फरक पडणार नाही. जसं की बघा, सपोज इथे एक एक्झाम्पल घेऊयात आपण. डिड शी कुक फूड? डिड शी कुक फूड? तिने जेवण बनवलं का? आता इथे बघा, तिने जर जेवण बनवलं असेल तर तुम्ही जेवण करता, बरोबर. आणि जर त्या व्यक्तीने जर जेवण बनवलं नसेल तरी काय फरक पडत नाही, बिकॉज तुम्ही उपाशी बसणार नाहीये, तुम्ही ऑर्डर तर करू शकता फूड, बरोबर ना. तुम्ही फूड जे ते ऑर्डर करू शकता, किंवा ठीक आहे आता जेवण बनलं नसेल पण ती थोड्या वेळाने जेवण बनवू शकते ना. जास्त फरक पडणार आहे का? नाहीच. किंवा तुम्ही जरी म्हणजे जेवण केलं नाही तरी ओके, आपण असंही 1-2 दिवसाचा उपवास पकडतच असतो, फाईन. जास्त मोठा फरक पडणार आहे का त्या गोष्टीने? तर नाहीच फरक पडणार आहे. पण सपोज इथं जर असं असतं की एखाद्या व्यक्तीची एक्झाम आहे आणि तुम्ही विचारताय की तू एक्झाम दिली का? आता एक्झाम वर्षातनं एकदा असते, एक्झाम मिस झाली तर नुकसान किती आहे? तर 1 वर्षाचं नुकसान आहे, बरोबर. ती जी फीज भरली होती त्या फीजचं नुकसान, ते वर्षाचं नुकसान, ते टेन्शन येते ते वेगळीच गोष्ट. म्हणजे इथं नुकसान आहे ना, इम्पॅक्ट मोठा आहे, इथं डॅमेज मोठा आहे ती गोष्ट न केल्यामुळं. आणि ती जर गोष्ट केली असेल तर उत्तमच आहे, बिकॉज वर्ष वाचतंय, फीज वाचतीये, बरोबर. आनंद पण आहे, ठीक आहे बाबा एक्झाम दिली, रिझल्ट येईल, आय होप पॉझिटिव्ह रिझल्ट येईल, पास होईल हा व्यक्ती, समजते. ज्या गोष्टी आहे ना, ज्या गोष्टी सिरियस आहेत जास्त, तिथं सिम्पल पास्ट टेन्स यूज करू नका. जे की तुम्हाला मगाशी सांगितली सिच्युएशन मी, ही मोठी गोष्ट एक्झाम वगैरेची गोष्ट, तिथं सिम्पल पास्ट टेन्स यूज होणार नाहीये, तिथं वेगळा टेन्स यूज होणार आहे. बिकॉज त्या गोष्टीने काय होतंय तर फरक पडतोय, चांगला किंवा वाईट फरक पडतोय, मोठा इम्पॅक्ट आहे. पण इथे छोटा इम्पॅक्ट, जेवण बनवलं का, बनवू किंवा नाही बनवू, छोटा इम्पॅक्ट आहे ना, काय जास्त फरक पडणार नाही एखाद्याला. किंवा एखाद्याने एखाद्या दिवशी जर स्कूल मिस केलं तर जास्त फरक पडणार नाहीये, ठीक आहे. उद्या जाईल, परवा जाईल तो शाळेमध्ये, काही जास्त फरक पडत नाही. तर जिथं जास्त फरक पडत नाही अशा गोष्टीबद्दल जर प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, तर तिथे सिम्पल पास्ट टेन्स यूज करा, ठीक आहे. आणि जिथं एखाद्या गोष्टीची जबाबदारी आहे, जिथं सिरियस गोष्टी आहेत, मोठा इम्पॅक्ट पडणारे, फायदा किंवा नुकसान, तिथं नका यूज करू सिम्पल पास्ट टेन्स. आय होप हे क्लिअर झालं असेल तुमचं. पुढचं सेंटेन्स, डिड ही वॉच अ मूवी? डिड ही वॉच अ मूवी? त्याने मूवी पाहिला का? त्याने मूवी पाहिला का? बघा अगेन जनरल गोष्ट, मूवी पाहून न पाहून नुकसान किंवा फायदा आहे का? नाहीच आहे. दॅट्स वाय काय केलं, सिम्पल पास्ट टेन्स मध्ये क्वेश्चन केला. डिड ही वॉच अ मूवी? त्याने मूवी पाहिला का? डिड दे विजिट पुणे? डिड दे विजिट पुणे? त्यांनी पुण्याला विजिट केलं का? त्यांनी पुण्याला विजिट केलं का? नेक्स्ट सेंटेन्स, डिड यू ड्रिंक टी? डिड यू ड्रिंक टी? तू चहा पिलास का? ओके, मी तुला चहा दिला होता, चहा पिलास का तू? आता त्याने चहा पिऊ किंवा नाही पिऊ, जास्त काही फरक पडणार आहे कशा कामाला? त्याला फरक पडणार आहे की तुम्हाला फरक पडणार आहे? नाहीच, बरोबर. जर तो चहा घेणारा व्यक्ती असेल तर चहा घेतला असेल, आणि सपोज जर तो चहाच घेत नसेल, त्याला आवडत नसेल, तर त्याने चहा नसेल घेतला, काहीच इश्यू नाहीये, बरोबर ना. मोठी गोष्ट आहे का ती? तर अजिबातच मोठी गोष्ट नाहीये, ओके. पण समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला काहीतरी महत्त्वाच्या डॉक्युमेंट्स दिल्या होत्या, ज्या की सबमिट करायच्या होत्या ऑफिसमध्ये जाऊन कुठल्या तरी, आणि त्याला काहीतरी एक व्हॅलिडिटी होती, म्हणजे काहीतरी एक डेट होती की एवढ्या एवढ्या तारखेपर्यंत सबमिट करायचं, आणि तुम्ही त्याला म्हटलात की अरे उद्याची तारीख शेवटची तारीख आहे, तर ते उद्यापर्यंत सबमिट करतो, ठीक आहे. मग उद्या हा दिवस उजाडला आणि तुम्ही त्याला विचारताय की डॉक्युमेंट सबमिट केल्या की नाही, कारण ही बघा शेवटची तारीख होती. आता ही मोठी गोष्ट आहे की नाही हे तुम्हीच सांगा. मोठी गोष्ट आहे, बरोबर. कारण तारीख उलटली की तिथून पुढे तुम्ही त्या डॉक्युमेंट सबमिट करू शकणार नाही, जबाबदारीची गोष्ट आहे, तिथं सिम्पल पास्ट टेन्स येणार नाही, लक्षात घ्या. बघा खूप प्रॅक्टिकल वे मध्ये आपण शिकतोय आज सिम्पल पास्ट टेन्स, फाईन. लक्षात घ्या सिम्पल पास्ट टेन्सचा रोल कुठे येणार आहे ते. पुढचं सेंटेन्स आपण बघूयात. डिड शी राईट अ लेटर? डिड शी राईट अ लेटर? तिने लेटर लिहिलं का? तिने लेटर लिहिलं का? पुढचं वाक्य, डिड ही बाय अ फोन? डिड ही बाय अ फोन? त्याने फोन विकत घेतला का?
त्याने मोबाईल विकत घेतला का? नेक्स्ट, डिड यू स्टडी इंग्लिश? डिड यू स्टडी इंग्लिश? तू इंग्लिशचा अभ्यास केलास का? तू इंग्लिशचा अभ्यास केलास का? डिड दे कम अर्ली? डिड दे कम अर्ली? ते लवकर आले का? ते लवकर आले का? पुढचं सेंटेन्स, डिड ही ओपन द डोर? डिड ही ओपन द डोर? त्याने डोर ओपन केलं का? त्याने दरवाजा ओपन केला का? मी त्याला दरवाजा ओपन करायला लावला होता, दरवाजा ओपन केला का त्याने? ओके. आता अजून एक महत्त्वाचा नियम सांगतो बघा तुम्हाला, मी तसं तुम्हाला म्हटलं होतं की अजिबात स्किप करू नका तुम्ही व्हिडिओला, बिकॉज जसं पुढे जाणार तसं नवीन नियम शिकणार आपण. तर इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे सिंपल पास्ट टेन्सची. एक खासियत सांगतो बघा सिंपल पास्ट टेन्सची तुम्हाला मी. बघा सिंपल पास्टच्या पॉझिटिव्ह मध्ये आपण V2 यूज करतो. तर लक्षात घ्या, सिंपल पास्ट टेन्सच असा एकमेव टॉपिक आहे इंग्लिशमधला किंवा एकमेव असं स्ट्रक्चर आहे की जिथे V2 यूज होतो. बाकी V2 आपण कुठेच यूज करत नाही कोणत्या स्ट्रक्चरमध्ये. सिंपल पास्ट टेन्स सोडला तर कुठेच V2 यूज होत नाही. सिंपल पास्ट टेन्स मध्येच V2 यूज होतो. व अजून एक खासियत सांगतो सिंपल पास्ट टेन्सची तुम्हाला मी. सिंपल पास्ट टेन्स आपण त्या केसमध्ये सुद्धा यूज करतो जिथे भूतकाळाबद्दल बोलायचंय पण त्या सेंटेन्समध्ये ना तारीख मेन्शन करायची आहे, डेट मेन्शन करायची आहे, टाइम फ्रेम मेन्शन करायची आहे. तर त्या केसमध्ये खास स्पेशली आपण सिंपल पास्ट टेन्स यूज करतो. कारण की भूतकाळामध्ये काहीतरी सांगायचंय आणि त्या वाक्यामध्ये जर डेट वगैरे पण मेन्शन करायचे आहे तर त्यासाठी बनलेला आहे सिंपल पास्ट टेन्सेस. समजलं? तर एखादी गोष्ट घडली एखाद्या तारखेला ती सिंपल पास्ट टेन्स सांगून यूज करणार बिकॉज तारीख आली, किंवा एखादी गोष्ट घडायला पाहिजे होती बट त्या तारखेला घडलीच नाही ती गोष्ट. आता बघा तारीख मेन्शन करताय, सिंपल पास्ट टेन्स यूज करा. किंवा एखाद्या तारखेबद्दल विचारायचं आहे की या तारखेला ही गोष्ट घडली का, तारीख टाकून बोलणार आहे ना आपण, त्याच्यामुळे क्वेश्चन करताना सुद्धा सिंपल पास्ट टेन्सच यूज करा. फाईन, पुढे जाऊयात आपण. डिड शी क्लीन द रूम? डिड शी क्लीन द रूम? याचा अर्थ आहे तिने रूम क्लीन केला का? तिला रूम क्लीन करायला लावला होता, सो तिने रूम क्लीन केला का? पुढचं वाक्य, डिड यू फिनिश युअर वर्क? डिड यू फिनिश युअर वर्क? तू तुझं काम पूर्ण केलं का? ओके, तू तुझं काम संपवलं का? डिड दे एन्जॉय द पार्टी? डिड दे एन्जॉय द पार्टी? ते पार्टीमध्ये गेले होते तर त्यांनी पार्टी एन्जॉय केली का? त्यांनी एन्जॉय केलं का पार्टीमध्ये, असं विचारलं जातंय. डिड वी विन द मॅच? डिड वी विन द मॅच? बघा मॅचेस तर खूप साऱ्या असतात बरोबर, सारख्याच मॅचेस आहेत. मग एक मॅच एखादा व्यक्ती हरला किंवा जिंकला, काय फरक पडणार आहे का? नाही पडणार, बरोबर ना. कॉमन मॅचेस जर असतील तर. तशीच इथे एक कॉमन मॅच आहे आणि त्याच्याबद्दल विचारलं जातंय की काय आपण मॅच जिंकलो का? आता इथे अगेन जिंकला असतात ठीक आहे, किंवा हरला असतात तरीही एवढं काही दुःख नाहीये, कारण की खूप साऱ्या मॅचेस असतात त्याच्यापैकी एक मॅच हरलो काय फरक पडणार आहे का? नाही पडणार. दॅट्स वाय प्रश्न बनवलेला आहे कशामध्ये? सिंपल पास्ट टेन्स मध्ये. फाईन, पुढे वाक्य, पुढचं वाक्य, डिड ही कॉल यू? डिड ही कॉल यू? त्याने तुला कॉल केला का? त्याने तुला कॉल केला का? ओके, तर इथपर्यंत बघा आपण क्वेश्चन्स पण पाहिले. आता आपण काय करणार आहे पुढच्या या पार्टमध्ये क्वेश्चन्स बघणार आहे पण त्याचे आन्सर्स हो मध्ये किंवा नाही मध्ये, म्हणजेच येस मध्ये आणि नो मध्ये कसे द्यायचे ते. फाईन, सो लेट्स स्टार्ट. डिड यू गो टू स्कूल येस्टरडे? डिड यू गो टू स्कूल येस्टरडे? काय म्हणतोय आपण? तर तू काल शाळेत गेला का? तू काल शाळेत गेला का? मग जर तो शाळेत गेला असेल काल तर तो काय म्हणेल? येस आय वेंट टू स्कूल येस्टरडे. बघा कितवा फॉर्म यूज केला? दुसरा फॉर्म, बिकॉज हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. येस आय वेंट टू स्कूल येस्टरडे. हो मी काल शाळेत गेलो. आणि नसेल गेला तर काय म्हणेल तो? नो आय डिड नॉट गो टू स्कूल येस्टरडे. नाही मी काल शाळेत गेलो नाही. आता इथे नाही बोलत होता निगेटिव्ह, दॅट्स वाय डिड नॉट आला बघा आणि फर्स्ट फॉर्म यूज केला आपण. ओके, V2 बघा फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह सेंटेन्सेस मध्ये आला. बाकी क्वेश्चनला व निगेटिव्हला आपण काय केलं तर V1च यूज केला आहे. फाईन, तर हीच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही व्यवस्थित. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. डिड शी कुक फूड येस्टरडे? डिड शी कुक फूड येस्टरडे? तिने काल
जेवण बनवलं का? आन्सर आहे यस शी कुक्ड फूड येस्टरडे. जर तिने बनवलं असेल तर. हो तिने काल जेवण बनवलं. आणि नसेल बनवलं तिने जेवण तर नो शी डिड नॉट कुक फूड येस्टरडे. नाही तिने काल जेवण बनवलं नाही. पुढचं सेंटेन्स, डिड ही कॉल यू येस्टरडे. डिड ही कॉल यू येस्टरडे. त्याने तुला काल कॉल केला का? जर त्याने काल कॉल केला असेल तर वाक्य होईल आपलं यस मध्ये यस ही कॉल्ड मी येस्टरडे. यस ही कॉल्ड मी येस्टरडे. हो त्याने मला काल कॉल केला. बघा सेकंड फॉर्म यूज केला बरं का आपण. आता इथे निगेटिव्ह असणार आहे म्हणून आपण परत फर्स्ट वरती शिफ्ट होणार आहे. नसेल केला तर नो ही डिड नॉट कॉल मी येस्टरडे. नो ही डिड नॉट कॉल मी येस्टरडे. नाही त्याने मला काल कॉल केला नाही. फाईन. पुढचं सेंटेन्स बघूयात. डिड दे वॉच द मूवी येस्टरडे. डिड दे वॉच द मूवी येस्टरडे. काल त्यांनी मूवी पाहिला का? पाहिला असेल तर यस दे वॉच्ड द मूवी येस्टरडे. हो त्यांनी काल मूवी पाहिला. नसेल पाहिला तर मग नो दे डिड नॉट वॉच द मूवी येस्टरडे. नाही त्यांनी काल मूवी नाही पाहिला. फाईन. पुढचं सेंटेन्स, डिड यू फिनिश युअर होमवर्क. डिड यू फिनिश युअर होमवर्क. काय विचारलं जातंय तर तू तुझा होमवर्क जो आहे तो फिनिश केला का? तू तुझा होमवर्क जो आहे तो संपवला का? कंप्लीट केला का? जर झाला असेल होमवर्क तर काय म्हणेल हा व्यक्ती? यस आय फिनिश्ड माय होमवर्क. हो मी माझा होमवर्क जो आहे तो संपवला, पूर्ण केला. बघा सेकंड फॉर्म आला, पॉझिटिव्ह होतं म्हणून. निगेटिव्ह डिड नॉट यूज करणार आपण व फर्स्ट फॉर्म. काय होईल वाक्य? नो आय डिड नॉट फिनिश माय होमवर्क. नाही मी माझा होमवर्क जो आहे तो संपवला नाही. ओके. तर हे तर झाले काय आपले क्वेश्चन्स, की जर एखाद्याने तुम्हाला प्रश्न विचारला तर येस मध्ये कसं बोलायचं व नो मध्ये कसं बोलायचं ते. सो आता आपण काय संपवलं तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह क्वेश्चन्स येस नो टाईपचे, देन येस नो टाईपचे क्वेश्चन्स विथ येस व नो आन्सर्स. तर आपण आता WH टाईप पाहणार आहे. ओके. WH टाईप क्वेश्चन्स विथ द आन्सर्स. WH चे लक्षात ठेवा पॉझिटिव्ह मध्येच आन्सर्स येतात. ठीक आहे. येस नो टाईपचे पॉझिटिव्ह व निगेटिव्ह दोन्ही मध्ये आन्सर्स येतात, पण WH टाईपचे आपण पॉझिटिव्ह मध्येच आन्सर्स देतो. फाईन. तर स्टार्ट करूयात. तर इथे बघा एक सेंटेन्स आहे. काय? वेअर डिड यू गो येस्टरडे. वेअर डिड यू गो येस्टरडे. तू काल कोठे गेला. तू काल कोठे गेला. लक्षात ठेवा WH क्वेश्चन्स हे आपण काय करणार आहे तर स्टार्टिंगला यूज करणार आहे. कुठे यूज करायचे WH क्वेश्चन्स? स्टार्टिंगलाच यूज करायचे आहेत, वाक्याच्या सुरुवातीला. तर स्टार्टिंगला यूज करून झाल्याच्या नंतर काय करा, डीड हा दुसऱ्या नंबरला यूज करा. डीड काय करा, सेकंड नंबरला यूज करा व त्याच्यानंतर तुम्हाला ज्याच्याबद्दल बोलायचंय तो व्यक्ती व देन काय करायचंय तुम्हाला तर तुम्ही ज्या गोष्टीबद्दल प्रश्न करताय, ज्या ऍक्शन बद्दल प्रश्न करताय ते ऍक्शन यूज करा व पुढे तुमचं बाकीचं सर्व डिटेल. फाईन. तर वेळचा जो क्वेश्चन आहे तो मुळात आपण कशासाठी करत असतो? ठिकाण जे आहे ते जाणून घेण्यासाठी. तुम्हाला ठिकाण जाणून घ्यायचं आहे, एखादी गोष्ट कोठे घडली, कोठे झाली, तर तिथे वेअरने क्वेश्चन करा म्हणजे तुमची सुरुवात होईल वेअर डीड अशी. फाईन. तर वेअर डीड यू गो येस्टरडे. तू काल कोठे गेला. आन्सर काय येईल आपलं? आय वेंट पुणे येस्टरडे. वेंट पुणे येस्टरडे. मी कोठे गेलो तर काल मी पुण्याला गेलो. पुढचं सेंटेन्स, व्हॉट डिड यू ईट येस्टरडे. व्हॉट डिड यू ईट येस्टरडे. आता इथे बघा व्हॉटने क्वेश्चन आहे. व्हॉट मुळात आपण कायसाठी यूज करतो? काय हे जाणून घेण्यासाठी. तुम्हाला माहितीच नाही काय झालं, काय खाल्लं, काय बनवलं. ओके. तर अशा प्रकारचे काय वरचे क्वेश्चन्स हे आपण व्हॉट यूज करून बनवत असतो. तर इथं प्रश्न काय जाणून घ्यायचं आहे तर व्हॉट डिड यू ईट येस्टरडे. काय काल खाल्लं तू. ठीक आहे. तू काल काय खाल्लं हे जाणून घेतोय आपण, हे जाणून घ्यायचं आहे. मग तो व्यक्ती उत्तर काय देईल? आय एट राईस येस्टरडे. आय एट राईस येस्टरडे. मी काल काय खाल्लं तर मी काल राईस खाल्ला, मी काल भात खाल्ला. लक्षात ठेवा WH टाईप क्वेश्चन्सचे आन्सर्स, त्याचे आन्सर्स देताना पॉझिटिव्ह मध्ये देतो ना आपण,
तर त्यासाठी सेकंड फॉर्म यूज करतो आपण, बिकॉज जसं आपण ठरवलं आहे आपलं काय, तर सेकंड फॉर्म यूज करायचा आपल्याला वर्बचा पॉझिटिव्ह मध्ये. ठीक आहे, तर WH चे आन्सर्स पॉझिटिव्ह मध्ये येणार आहेत. दॅट्स वाय वी आर गोइंग टू यूज देअर वर्ब्स सेकंड फॉर्म V2. फाईन. पुढचं सेंटेन्स, वेन डिड शी कॉल यू, वेन डिड शी कॉल यू, तिने तुला कधी कॉल केला, तिने तुला केव्हा कॉल केला. ठीक आहे, तर बघा लक्षात ठेवा वेनचा जो क्वेश्चन आहे, आता इथे वेनचा क्वेश्चन आहे, वेनचा क्वेश्चन हा आपण वेळ जाणून घेण्यासाठी करत असतो. टाइम, डेट, डे, ठीक आहे, किंवा डेज, मंथ, इयर. तर वेळेसंदर्भात ज्या गोष्टी आहेत ना त्या जाणून घेण्यासाठी आपण वेन यूज करत असतो. क्वेश्चनची सुरुवात होणारी वेन डीडने व बाकी सगळं जसं आपलं ठरलं होतं वेअर बाबतीत वगैरे किंवा वॉट बाबतीत सेम तसंच. ठीक आहे, फक्त एवढंच की वेअर व वॉटच्या ठिकाणी वेन येणार आहे, बाकी सगळं जसंच्या तसं. तर वेन डीड शी कॉल यू, तिने तुला कॉल केव्हा केला. याचं उत्तर काय आलं, शी कॉल्ड मी लास्ट नाईट, शी कॉल्ड मी लास्ट नाईट, तिने मला काल रात्री कॉल केला, तिने मला काल रात्री कॉल केला. पुढे, वाय डिड ही लीव अर्ली, वाय डिड ही लीव अर्ली, तो लवकर का निघून गेला. लिव्ह म्हणजे काय, निघून जाणे, तर तो लवकर का निघून गेला. आता इथे काय आहे, वायचा क्वेश्चन आहे, वायच्या क्वेश्चनचा सेम फॉर्मॅट आहे. ठीक आहे, व्हॉट, वेअर, वेन असं आपण यूज केलं तर त्यांच्या ठिकाणी वाय यूज करा फक्त. आता वायचा जो क्वेश्चन आहे ना तो आपण खास रिझन जाणून घेण्यासाठी यूज करत असतो. कायसाठी, रिझन जाणून घेण्यासाठी. तुम्हाला ज्यावेळेस कारण जाणून घ्यायचं आहे की ही गोष्ट का घडली, कशामुळे ही गोष्ट घडली, तर तिथे काय यूज करा, वाय यूज करा. सो इथं आपण रिझन मागतोय काय की तो लवकर का निघून गेला. उत्तर काय आलं, ही लेफ्ट अर्ली बिकॉज ही वॉज सिक, ही लेफ्ट अर्ली बिकॉज ही वॉज सिक, तो लवकर निघून गेला का, तर तो आजारी होता म्हणून. ठीक आहे, आपण त्याचं आन्सर सुद्धा दिलं, कारण सुद्धा आपण दिलं त्याचं. फाईन. पुढे विच. आता विच म्हणजे काय माहितीये का, तर कोणता. ज्यावेळेस आपल्याला एखाद्या सिलेक्टेड गोष्टीबद्दल बोलायचं असतं, सिलेक्शन बद्दल बोलायचंय की कोणती गोष्ट, कोणतं ठिकाण, कोणती वस्तू, ठीक आहे, कोणता, कोणती, कोणते. तर अशा प्रकारच्या गोष्टींसाठी आपण काय करणार आहे, विच यूज करणार आहे. म्हणजे आपली सुरुवात होणार आहे विचनी. पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही ज्या गोष्टीबद्दल बोलताय ना, जसं की इथे मी मूवी बद्दल बोलतोय, ठीक आहे, कोणती मूवी पाहिली हे बोलतोय, तर ज्या गोष्टीबद्दल बोलताय ना ती गोष्ट विचच्या नंतर यूज करायची असते. मला मूवी बद्दल जाणून घ्यायचं होतं, कोणती मूवी, म्हणून विच मूवी. त्याच्यानंतर कोणतं फूड, विच फूड, कोणती डिश, विच डिश, कोणता गेम, विच गेम. बघा, ज्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायचंय ती गोष्ट विचच्या नंतर यूज करतोय आपण. आणि त्याच्यानंतर मग डीड यूज करा, देन तो व्यक्ती यूज करा ज्याच्याबद्दल बोलायचंय. शेवटी मग आपण काय करणार आहोत, इथे वर्ब यूज करणार आहे. ऍक्शन इथे शेवटी यूज होते, विचच्या केसमध्ये ऍक्शन शेवटी असते, लक्षात ठेवा ही गोष्ट. सो विच मूवी डिड यू वॉच, याचा आन्सर आलं, आय वॉच्ड पुष्पा 2 मूवी. ठीक आहे, किंवा आय वॉच्ड पुष्पा 2, मी कोणता मूवी पाहिला, तर मी पुष्पा 2 पाहिला. ओके. पुढे, हाऊ डिड यू कम हिअर, हाऊ डिड यू कम हिअर, तू इथे कसा आलास. हाऊचा अर्थ असतो कसा. हाऊच्या केसमध्ये सेम फॉर्मॅट आहे, हाऊ सुरुवातीला यूज करायचा आहे, देन डीड, त्याच्यानंतर आपल्या बाकीच्या गोष्टी ज्या की वरती ठरल्या होत्या. ठीक आहे, वरती ठरल्याप्रमाणे बाकीच्या गोष्टी मग पुढे. सो हाऊचा अर्थ असतो कसं, कसे, एखादी गोष्ट कशी घडली. सो हाऊ डिड यू कम हिअर, तू इथे कसा आलास. तर उत्तर आहे, आय केम हिअर बाय बस, आय केम हिअर बाय बस, मी इथे बसने आलो. ओके. पुढचं वाक्य, आता वरती हाव होता, खाली आहे हाव मेनी. हाव वेगळा आहे, फक्त हाव वेगळा आहे आणि हाव मेनी वेगळा आहे. हाव मेनीचा अर्थ असतो किती. इथं तुम्ही क्वांटिटी विचारताय. काय विचारताय, क्वांटिटी. तर बघा, हाव मेनीच्या केसमध्ये काय करायचं आपल्याला, तर हाव मेनीच्या नंतर ऑब्जेक्ट यूज करायचा आहे. म्हणजे ज्या गोष्टीबद्दल बोलताय ना, ज्या गोष्टीची क्वांटिटी मागताय, ती क्वांटिटी, त्या गोष्टी, ती जी गोष्ट आहे ती गोष्ट तुम्हाला हाव मेनीच्या नंतर यूज करायची आहे. म्हणजे सेम विचच्या स्ट्रक्चर सारखं.
तर हाऊ मेनी आधी यूज करा, त्याच्यानंतर ज्या वस्तूची क्वांटिटी मागताय ती वस्तू, देन डीड, त्याच्यानंतर तो व्यक्ती, व शेवटी तुम्हाला यूज करायचा आहे आपला वर्ब म्हणजे आपली ऍक्शन. जसं की बघा तुम्ही इथं बुकची क्वांटिटी मागताय, हाऊ मेनी बुक्स. तुम्ही मोबाईलची क्वांटिटी मागताय, हाऊ मेनी मोबाईल्स. तुम्ही लॅपटॉपची क्वांटिटी मागताय, हाऊ मेनी लॅपटॉप्स. तुम्ही विद्यार्थ्यांची क्वांटिटी विचारताय, हाऊ मेनी स्टुडंट्स. समजतंय? तर हाऊ मेनी बुक्स डिड यू बाय. तू किती बुक्स विकत घेतल्या. अर्थ काय, सॉरी, काय आन्सर येईल याचं, आय बॉट 3 बुक्स. आय बॉट 3 बुक्स. किती बुक्स विकत घेतल्या मी, तर मी 3 बुक्स विकत घेतल्या. किती, 3 बुक्स. फाईन. पुढे जाऊयात आपण. हाऊ मच मनी डिड यू स्पेंड. हाऊ मच मनी डिड यू स्पेंड. आता बघा एक ट्रिकी गोष्ट आहे इथे. हाऊ मेनी आणि हाऊ मच हे आपण क्वांटिटीसाठीच यूज करतो, पण दोघांमध्ये एक छोटासा फरक आहे बघा. छोटासा फरक म्हणजे काय, तर हाऊ मेनी तिथे यूज करायचे जिथं आपण डायरेक्ट क्वांटिटी सांगतो. 1 वही, 2 वह्या, 3 मोबाईल्स, 6 लॅपटॉप्स आहेत, 7 स्टुडंट्स आहेत किंवा 8 स्टुडंट्स आहेत, 10 क्लासरूम्स आहेत. डायरेक्ट आपण काय सांगतोय बघा, इथं नंबर सांगतोय. पण जिथे तुम्हाला हे सांगायचं आहे असं काय, 500 रुपये, 500च्या नंतर आपण रुपये लावतो बघा, 1000 रुपये, 1,00,000 रुपये, 1 करोड रुपये, किंवा 1 किलोग्रॅम, 5 ग्रॅम, 10 लिटर, ठीक आहे, 4 मिलीलिटर. इथं तुम्ही काय सांगताय, तर मेजरमेंट सांगताय बघा. जिथं मेजरमेंट्स येणार आहेत किंवा जिथं युनिट्स येणार आहेत, एकक, तिथे तुम्हाला हाऊ मच यूज करायचं. तर मनी नेहमी आपण कशामध्ये मोजतो, एककामध्ये मोजतो. इथं एकक काय आहे, युनिट काय आहे मनीचं, तर रुपया, म्हणजे भारताच्या करन्सीमध्ये. ठीक आहे, रुपया म्हणा किंवा बाहेर डॉलर्स यूज करतात, काही ठिकाणी युरो आहे. तर ज्या गोष्टींना काहीतरी युनिट लागतं ना, तिथे हाऊ मच यूज करायचा असतो. सेम फॉर्मॅट आहे हाऊ मचचा पण हाऊ मेनी सारखाच. हाऊ मच सुरुवातीला यूज करा, त्याच्यानंतर ज्या गोष्टीची क्वांटिटी पाहिजे ती गोष्ट, देन डीड, तो व्यक्ती, पुढे, व शेवटी वर्ब. तर इथे हाऊ मच मनी डिड यू स्पेंड. खर्च विचारतोय आपण इथे, की तू किती पैसे खर्च केले. आन्सर काय आलं, आय स्पेंड 500 रुपीज. आय स्पेंड 500 रुपीज. मी 500 रुपये खर्च केले. ओके, मी 500 रुपये खर्च केले. पुढचं वाक्य आता इथे वेगळं आहे बघा, हाऊ लॉंग आहे. हाऊ लॉंग आपण कशासाठी यूज करतो, तर किती वेळ. ठीक आहे, म्हणजे एखादी गोष्ट किती वेळ चालली, एखादी गोष्ट किती लांब चालली, ठीक आहे, किती वेळापर्यंत, किंवा किती क्वांटिटीपर्यंत एखादी गोष्ट जे ते चालली, किंवा किती क्वांटिटीपर्यंत एखादी गोष्ट आहे, त्यासाठी आपण हाऊ लॉंग यूज करतो. हाऊ लॉंगचं स्ट्रक्चर जे असतं ना, तिथे आपण हाऊ लॉंग सुरुवातीला यूज करणार आहे, व हाऊ लॉंगच्या नंतर डीड येणार आहे. लक्षात घ्या, काय येणार आहे, हाऊ लॉंगच्या नंतर डीड येणार आहे. त्याच्यानंतर तो व्यक्ती ज्याच्याबद्दल बोलताय, देन वर्ब यूज करा तुम्ही. ठीक आहे, व शेवटी जर तुम्हाला गरज भासली तर वस्तू पण टाकू शकताय. जसं वरती आपण वस्तू यूज केली, बुक्स झालं किंवा मनी झालं. पण इथं आपण डिरेक्टली स्टडी बद्दल बोलतोय. इथं जर आपण इंग्लिश बद्दल बोलत असतो, की इंग्लिश किती वेळ जे ते तू स्टडी केला, तर इंग्लिश शेवटी आला असतं. ठीक आहे, सो हाऊ लॉंग डिड यू स्टडी, तू किती वेळ अभ्यास केला. ठीक आहे, हाऊ लॉंग डिड यू स्टडी, तू किती वेळ अभ्यास केला. काय उत्तर आलं आपलं, तर आय स्टडीड फॉर 2 hours. आय स्टडीड फॉर 2 hours. मी 2 तास अभ्यास केला. तर लक्षात ठेवा, हाऊ लॉंग हे आपण डिस्टन्स म्हणा किंवा किती वेळ वगैरे, किती लांब ती गोष्ट आहे ती जाणून घेण्यासाठी यूज करतो. इथं आपल्याला वेळ जाणून घ्यायचा होता म्हणून आपण डायरेक्ट हाऊ लॉंग असं यूज केलं आणि डीड यू स्टडी. ठीक आहे, तर तो सपोज तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचं मेजरमेंट पाहिजे असेल, की बिल्डिंग किती उंच आहे, किती लांब बिल्डिंग आहे, हाऊ लॉंग इज द बिल्डिंग. रस्ता किती दूर आहे किंवा रस्ता किती मोठा आहे, डिस्टन्स काय आहे, हाऊ लॉंग इज द रोड. अशा प्रकारे. ठीक आहे, सो बघा इथे आपण WH टाईप क्वेश्चन्स सुद्धा पाहिले व त्याचे आन्सर्स सुद्धा पाहिले. सो या व्हिडिओत आपण सिंपल पास्ट टेन्स शिकलो आहोत. तर हा जर व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून ते एंडपर्यंत पाहिला असेल तर तुम्हाला नंतर कधी सिंपल पास्ट टेन्स शिकायची गरज नाही. लक्षात ठेवा, वाटलंच तर परत एकदा जो व्हिडिओ आहे तो आपला रिवाइंड करून पहा. जर तुम्ही हे असं केलं, प्रॅक्टिस केली, तर तुम्हाला आयुष्यात कधीच परत सिंपल पास्ट टेन्स नव्याने शिकायची गरज नाहीये. ओके, सो आपण असेच, म्हणजे आज आपला 13वा दिवस होता ना, आपण असेच इतर 12 व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत इतर 12 डेजचे. सो ते जर व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील
तर नक्की तुम्ही आपल्या प्लेलिस्टला क्लिक करा. हे कमेंट बॉक्समध्ये बघा प्लेलिस्ट आपली तिथं लिंक टाकलेली आहे. सो तुम्ही क्लिक करा लिंकवरती, तुम्ही प्लेलिस्टवरती जाताल आणि तिथे जाऊन आपले 12 डेजचे व्हिडिओज पहा. ठीक आहे. बघा आपण खूप सोप्या भाषेमध्ये म्हणजे अगदी मराठीमधून आणि प्रॅक्टिकल वेमधून इंग्लिश शिकवत आहोत. हा जो प्रोग्राम आहे ना, हा आपण खास मराठी व्ह्यूअर्ससाठीच बनवलेला आहे. आणि अशी लोक की ज्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही इंग्लिश शिकण्यासाठी, अशी लोक ज्यांची आर्थिक परिस्थिती एवढी स्ट्रॉंग नाहीये की ते पे करू शकतील आणि शिकू शकतील, अशा सर्व लोकांसाठी आपण हा कोर्स लॉन्च केला आहे. तर प्लीज आमच्या इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा. तुम्ही जर आम्हाला सपोर्ट केलं तर आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओज बनवू शकतो. आम्ही असेच नवीन नवीन कोर्सेस जे ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये लॉन्च करू शकतो. ओके. सो जर आमच्या चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा या व्हिडिओला जर आवडला असेल तर, आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमचा अभिप्राय नोंदवा. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. बिकॉज हे तुमच्या कमेंट ज्या आहेत ना, आम्ही जेव्हा रीड करतो त्यावेळेस आम्हाला एक नवीन मोटिवेशन मिळतं पुढचे व्हिडिओज बनवण्यासाठी. आणि हा जो व्हिडिओ आहे आपला आणि हा जो कोर्स आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमी.